हिरकणी अंधाऱ्या रात्री गडावरून खाली उतरली. देवतुल्य शिवाजी महाराजांचा नियम तोडून फक्त आणि फक्त आपल्या बाळासाठी. पालकत्व म्हणजे एक जबाबदारी. ज्या वेळेला आपल्या अवचेतन मनाला असुरक्षितता जाणवते त्यावेळेला आपली नर्वस सिस्टीम वेगवेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्ड करते. फाईट म्हणजे लढा देणं, फ्लाईट म्हणजे असुरक्षित वाटल्यावर तिथून पळून जाणं, फ्रीज म्हणजे पूर्णपणे शरीर नम होणं, थिजणं, फॉन म्हणजे पीपल प्लीजिंग ॲटिट्यूड, असुरक्षितता जिथे जाणवते तिथे हजीजी करत राहणं. हे सगळे रिस्पॉन्स हे आपल्या अवचेतन मनातून येत असतात. आपला कारण देह, सूक्ष्म देह, ऊर्जा देह आणि अवचेतन मन ह्या सगळ्यांचा संवाद होऊन ते ब्रेनला मेसेज देतात आणि आपली नर्वस सिस्टीम रिस्पॉन्ड करते. त्यामुळे अवचेतन मनामध्ये आपण काय ठेवलं आहे, आपल्या पूर्व आयुष्यातले अनुभव आणि आपल्या करंट लाईफमधले अनुभव आणि आपल्याला ज्या काही आईच्या गर्भात आईला जे वाटते त्या सगळ्या भावना आपल्या अवचेतन मनामध्ये साठून राहतात, जे आपण गेल्या भागामध्ये पण बघितलं. आजच्या भागामध्ये मी पालकत्वाची जबाबदारी गर्भधारणा करण्याच्या अगोदर किंवा ती अचानक झाली आहे त्यावेळेला आपण काय करणं आवश्यक आहे हे आज आपण बघणार आहोत. गर्भसंस्कारामध्ये मंत्र आहेत, काही आपल्याला योगा देतात. हे सगळं जरी असलं तरी एक महत्त्वाची बाब म्हणजे इमोशनल स्टॅबिलिटी ऑफ द पॅरेंट्स. आई आणि वडिलांची भावनिक अवस्था कशी आहे, आईला त्या वातावरणात कसं वाटत आहे, ती मोकळेपणाने वावरू शकत आहे का, तिला दुःख आहे का कोणतं जे तिने अजूनपर्यंत कंप्लीट प्रोसेस नाही केलं आहे. बरेच वेळा आपले काही जवळचे नातेवाईक, आपली जवळचे म्हणजे अगदी कुटुंबामधले, मग तिथे आई वडील भाऊ बहीण असं कोणीही असू शकेल, जे वारले आहेत आणि त्यांचं दुःख अजूनही प्रोसेस झालेलं नाही आहे. ते प्रोसेस झालेलं आहे का, अपराधीपणा वाटत आहे का, चिडचिड होत आहे का, काही गोष्टींमध्ये नकार देता येत नाही का, ह्या सगळ्या गोष्टी इमोशनल स्टॅबिलिटीसाठी फार महत्त्वाच्या आहेत. एक वडील म्हणून, पिता म्हणून मी माझ्या बायकोला आणि माझ्या येणाऱ्या मुलाला ह्यांचं संरक्षण मी करू शकतो का. एक लक्षात घ्या, आपण आई वडील जेव्हा होणार असतो त्यावेळेला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या आई वडिलांचे गुण आणि दोष हे सर्व माहिती असतं. आपण बरेच वेळा असं म्हणतो ना की अरे हा ना त्याच्या आजीसारखा बोलतो, हा त्याच्या आजोबांसारखंच त्याचं वागणं आहे किंवा लिहिणं आहे. म्हणजेच काय, आपण जीन्सबद्दल बोलत असतो की ते जीन्स आपल्या DNA मधून आपल्यामध्ये आलेले असतात. पण जेव्हा ते येतात त्यावेळेला चांगलं वाईट दोन्ही येत असतं. इथे आपण कोण अयोग्य, कोण योग्य आणि अयोग्य, इथे आपण तो विचार करत नाही आहे. पण मी माझ्या येणाऱ्या बाळाला कसं प्रोटेक्शन देऊ शकेन, कारण पहिला गर्भामध्ये प्रवेश केल्याबरोबर आपलं बाळ ह्या अवचेतन मनाला ॲक्सेस करू शकत असतं आणि त्यामुळे त्याच्या भोवती जे वातावरण आहे ते त्या अवचेतन मनामध्ये अपडेट होत असतं. हे आपण बघितलं गेल्या आठवड्यात पण. आता इथे एक पिता म्हणून मी निर्णय घेऊ शकतो का, मी नाही म्हणू शकतो का, मी माझ्या आणि माझ्या जोडीदाराभोवती एक बाउंड्री आखू शकतो का, एक लक्ष्मण रेषा, जिकडे काही जणांना, काही अंधश्रद्धांना ज्या मला पटत नाही आहेत आणि ज्या माझ्या फॅमिलीसाठी, जी फॅमिली सुरू होणार आहे त्यांच्यासाठी धोकादायक आहेत. कारण जे तुम्हाला पटत नाही आहे त्याचं डिस्कशन करून किंवा ते कुठून पूर्व अनुभवातून आलं आहे का, ह्याच्यावर काम करणं आवश्यक असतं. म्हणजे आपण इमोशनली स्टेबल होतो. बऱ्याच वेळेला
अगोदरची डिलिव्हरी फेल झालेली असते, त्याचा ट्रॉमा ऑलरेडी आपण कॅरी करत असतो आणि जो बायकोला जास्त तो जाणवत असतो, कारण तिच्या शरीरामध्ये त्या मेमरीज स्टोअर झालेल्या असतात. म्हणजे आपल्या सेल्समध्ये, पेशींमध्ये सेल्युलर मेमरी आहे, त्या मेमरीमध्ये ते स्टोअर झालेलं असतं. अशा वेळेला ट्रॉमा रिलीज करणं हे फार आवश्यक ठरतं. त्यामुळे इमोशनली स्टेबल आम्ही आहोत का, ह्याच्याकडे लक्ष ठेवणं फार आवश्यक आहे. आणि आपलं कुटुंब म्हणजे मी, माझी बायको आणि माझं मूल ही आपली पहिली प्रायोरिटी ठरते. इथे आपण आपल्या आईवडिलांचा अनादर करत नाही आहे, पण आपण इथे आपल्या कुटुंबाला संरक्षण देत आहोत. कारण ते संरक्षण त्याला पुढच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं ठरणार आहे. 0 ते 8 वर्षापर्यंत जे काही अवचेतन मनामध्ये लिहिलं जातं, ते मात्र जोपर्यंत आपण ते रिलिव्ह करून काढून टाकत नाही, तोपर्यंत ते आपल्या आयुष्यामध्ये पॅटर्न्सच्या रूपात यायला लागतं. आणि त्यामुळे आपण आई वडील म्हणून ह्या सगळ्याची दक्षता घेणं फार आवश्यक आहे. इथे कोणाला वाईट वाटेल, कोणाला राग येईल, इथे थोडंसं दुर्लक्ष करणं आवश्यक आहे. आपण जेव्हा इमोशनली स्टेबल राहतो त्यावेळेला आपण आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांचा आपण खूप असर्टिव्हली आपण त्यांच्याशी बोलतो आणि मग त्यांची आपण मदत घेऊ शकतो किंवा आपण त्यांच्याबरोबर संवाद साधू शकतो आणि त्या संवादामधून आपण आपलं मत प्रदर्शित करून आपल्या त्या लक्ष्मण रेषेचं प्रोटेक्शन करू शकतो. मुलीच्या आयुष्यात आलेला पहिला पुरुष म्हणजे तिचा वडील. सो एक वडील म्हणून मी स्वतःला त्या 9 महिन्यामध्ये माझ्या पत्नीला आणि बाळाला आणि मला स्वतःला कसं सांभाळणार, ह्याचं थोडंसं अवलोकन करणं हे फार आवश्यक ठरतं, जेणेकरून डिलिव्हरी एकदम सहज आणि आनंदीरित्या होईल. माझ्याकडे एक जण आले होते, साधारण 38 वर्षाचा ही व्यक्ती होती आणि त्यांनी हा इश्यू घेऊन आलेले की आता अशा स्टेजला मी आहे की मी माझी मुलगी आणि एक साधारण काहीतरी 12-13 वर्षाची मुलगी होती आणि बायको, हिला मी आता गमावून बसण्याची वेळ आली आहे, मला खूप भीती वाटते आहे. आणि जेव्हा मी त्या व्यक्तींना भेटली त्यावेळेला त्यांच्याबरोबर त्यांचे 75 वर्षाचे वडील देखील आले होते. परत एकदा सांगते, इथे आम्ही ऑब्झर्व करत असतो, इथे कोणाला जज नाही करत आहे. पण 38 वर्षाचा माणूस 75 वर्षाच्या वडिलांना घेऊन मला माझी मुलगी आणि माझी पत्नी सोडून जाईल की काय, ही भीती वाटते. ह्यासाठी तो आला. ऑफकोर्स वडिलांना काहीतरी वेगळंच कारण सांगितलं होतं, कारण तिथे जेव्हा आम्ही थेरपी घेतो किंवा केस ऑनबोर्डिंग करतो त्यावेळेला कोणालाही आम्ही आतमध्ये घेत नाही. ती खूप कॉन्फिडेन्शियल गोष्ट आणि थेरपी चालू होते. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की 13 वर्ष त्या पत्नीने कशा पद्धतीने घालवली असतील. त्या मुलीला ती गर्भात असताना काय अनुभवायला मिळालं असेल. ऑफकोर्स जर एक खूप जास्त आत्मज्ञान असलेला, म्हणजे जास्त चैतन्यपूर्ण एखादं बाळ येणार असेल तर त्यांच्या आतमध्ये भरपूर फिल्टरेशन प्रोसेस असते की हे मला नाही घ्यायचं आहे माझ्या आईवडिलांकडून किंवा ह्या वातावरणात मधून. पण कुठेतरी तो परिणाम होतो. त्यामुळे आईवडील होण्यासाठी आपल्याला इमोशनल प्रिपरेशन फार आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेबर रूम. 4 वर्षापूर्वी माझ्याकडे एक लेडी आली होती. ती फक्त एवढ्यासाठी आली होती की तिला पहिल्या डिलिव्हरी एक्सपिरियन्सचा लेबर रूममधला ट्रॉमा रिलीज करायचा होता.
तिच्या पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेला डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ, सपोर्ट स्टाफ काही शब्द बोलत होते जे तिच्यासाठी ते ट्रॉमॅटिक फील होत होते. त्यामुळे बाळ जन्माच्या अगोदर कुटुंब, आई-वडील आणि डॉक्टर्स या सगळ्यांनी थोडीशी तयारी करणं फार आवश्यक असतं. गर्भसंस्कारामध्ये जाऊन आल्यानंतर, ते क्लासेस अटेंड करून आल्यानंतर जर वातावरण असुरक्षित असेल, अनहेल्दी असेल, तर त्या बाळावर, त्याच्या आयुष्यावर आणि आईच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे थोडी काळजी घ्या, तयार व्हा स्वतःसाठी. जर तुम्ही अगोदर हा ट्रॉमा एक्सपिरियन्स केला असेल तर सर्जिकल ट्रॉमा रिलीज किंवा काही स्पेसिफिक इव्हेंट्सचे ट्रॉमा रिलीज ही अशी स्पेसिफिक सेशन्ससुद्धा थेरपीमध्ये होतात. जेव्हा तुम्ही ट्रॉमा रिलीज करता त्यावेळेला तुम्ही एक सुरक्षित वातावरण स्वतःला एक पालक म्हणून आणि तुमच्या बाळासाठी तुम्ही देऊ शकता. गर्भ ही एक पवित्र जागा आहे आणि ह्या पवित्र जागेचा आपण आदर करणं आणि ती पवित्रता सांभाळणं, मला वाटतं हे आपलं कर्तव्य आहे. ह्या विषयाबद्दल तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर जरूर तुम्ही कमेंट्समध्ये टाका, मी त्याला रिस्पॉन्ड करेन. धन्यवाद.